नमस्कार, मी अजय शेलार. बाळकडू टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा म्हणजे घोटसई गावचा सबिना. कानिफनाथांचे शिष्य महादजी बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा सबिना गेले कित्येक वर्षापासून घोटसई येथे भरत आहे. या निमित्त या ठिकाणी जिल्ह्यातील भाविक भक्त व नागरिक हजेरी लावतात. दशमीला जत्रा व एकादशीला येथे जोरात कुस्तींचे सामने रंगतात. महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर आपली हजेरी या ठिकाणी लावतात. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी सबिना जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. होळी पौर्णिमेला देवाच्या काठीचे घोटसई येथील कान्होबा मंदिरात पूजन केलं जातं. पंचमीला हीच काठी घेऊन शेकडो भाविक भक्त व नागरिक भिवंडी तालुक्यातील सागाव येथे जातात. तेथे कानिफनाथांच्या शिष्याची समाधी आहे. ज्या लोकांना व भाविकांना मढीला जाता येत नाही ती सागाव येथे जातात. या ठिकाणाला पंचमीला मोठी जत्रा भरते. यावेळी भाविक असणाऱ्या नागरिक व तरुणात देवाचा वारा अंगात येतो असं बोललं जातं. जिल्ह्यातील 100% गावात कुलाचे कुलदैवत कान्होबाचे आहे. पंचमीनंतर ही काठी पुन्हा गावात येते. त्यानंतर दशमीला घोटसई गावात मोठी जत्रा म्हणजे सबिना भरतो. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, वाडा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह इतर तालुक्यातील नागरिक व भाविक आपली हजारोच्या संख्येनं हजेरी लावत नाथांच्या समाधीचं दर्शन घेतात. यावेळी घोटसई येथे हरिपाठ, कीर्तन व भजनाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. रात्री ठीक 12 वाजता देवाची पालखी व काठी मिरवणूक गावातून निघते. संपूर्ण गावात मिरवणूक काढून सकाळी एकादशी पालखी व काठी मंदिरात येते. एकादशीला दुपारी येथे कुस्त्यांचे जंगी सामने होतात. यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर आपली हजेरी लावतात. यंदा देखील त्याच थाटात घोटसईचा सबिना पार पडला. यानंतर बार्शीला लगतच्या मस्कल गावात जत्रा भरते. या पाठोपाठ तालुक्यातील जत्रांना सुरुवात होत असल्याचं बबनबुवा मगर यांनी सांगितलं. कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा समजली जाणारी घोटसई गावाची कानिफनाथांची यात्रा. या ठिकाणी गेले अनादी काळापासून मोठी भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते. या अनुषंगाने आजही या ठिकाणी जत्रा भरते. या निमित्ताने आपण या ठिकाणचे ग्रामस्थ यांना विचारू या जत्रेचा आणि या यात्रेचा महिमा काय. बाबा, काय सांगा तुम्ही ह्या यात्रेसंदर्भात? किती वर्षाची ही परंपरा आहे? हे तसं मला सांगता येत नाही. म्हणजे अनादी काळापासून आहे. म्हणजे त्याच्या अगोदरपासून त्याचं काय सध्या आम्हाला काय सांगता येत नाही. तर या माझा 74 वय चालू आहे. आणि ह्या यात्रेचा महिमा म्हणजे आम्ही हे कुलदेवाचं कानिफनाथांचे म्हणजे कुलदैवत आमचं आहे म्हणून त्याची ही जत्रा करतो. आणि ह्याच महिन्यात ती जत्रा असते. म्हणजे मडीची जरी पहिली ही जत्रा याच महिन्यात. यात्रेला विशेष मागणी असेल ना बाबा, ही यात्रा कधीपासून आणि काय यात्रा? नाथ साम्राज्याचं याचं काहीतरी महिमा असेल ना बाबा. सुरुवात कधी होते, काय होते? होळी पौर्णिमेला सुरू. याच्यानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील भव्य दिव्य असे यात्रेचं स्वरूप घोटसई गावात कानिफनाथांची ही जत्रा गेली अनादी काळापासून या ठिकाणी भरत असते. या यात्रेनिमित्ताने या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त या कानिफनाथांच्या दर्शनाला येतात. या ठिकाणी या गावाचे ग्रामस्थ आणि पाटील लोक या ठिकाणी येतात. आपण त्यांना विचारलं तर या यात्रेचा महिमा आणि परंपरा कशी काय सांगू शकतो या परंपरेबाबत? या यात्रेची परंपरा असेल ओम चैतन्य कानिफनाथ महाराज क्षेत्र मडी येथील कानिफनाथ महाराजांचे शिष्य नवनाथ कानिफनाथांचे शिष्य 84 शिष्य होते. त्याचे 7 शिष्य या भाग क्षेत्रामध्ये आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये मुख्य म्हणजे शिष्य हे महादजी बाबा घोटसईचे यांनी सागाव येथे 9व्या शतकामध्ये जी संजीवन समाधी घेतलेली आहे सागाव येथे. म्हणून ह्या गावचे कुलदैवत असलेले महादजी बाबा कानिफनाथ जे शिष्य मानतात, ह्या कानिफनाथांची समाधी सागाव, कानिफनाथांची शिष्य महादजी बाबा यांची समाधी सागाव येथे आहे. इथून सागाव येथे रंगपंचमीला मोठी यात्रा भरते. घोटसई या गावातून देवाची काठी ज्याला महाल म्हणतात तो इथून सागावला जातो आणि सागावला गेल्यानंतर रंगपंचमीची यात्रा होते. तिथे देवाची होळी होते.
नदी किनारी तपोवन क्षेत्र आहे, तिथे नाथांचे मंदिर वगैरे भव्य मंदिर बांधलेले आहे आणि तिथून ती काठी गोष्टीला पुन्हा दुसऱ्या दिवशी इकडे येते, षष्टीला इकडे येते. षष्टीला आल्यानंतर दशमीला इथे त्या काठीची मोठा उत्सव असतो, मोठी भव्य यात्रा असते. हजारो लोक भाविक इथे दर्शनासाठी येतात. हीच यात्रा ती आज इथे या दशमीला इथे गोष्ट क्षेत्री आहे, त्यासाठी हजारो भाविक लाखोच्या संख्येने इथे वारते. आणि एकादशीला काय या एकादशीला या क्षेत्री या ठिकाणी हरिपाठ, भजन, कीर्तन, देवाचे काठे वगैरे पालखीच्या दिवशी झाले. सकाळी कसं आहे की रात्री आज 12 वाजता पालखी निघेल कालिपनाथाची. पालखी संपूर्ण गावामध्ये भेटल्यानंतर वेगळ्या दिवशी सांगता होईल, म्हणजे इथे येतील मंदिरामध्ये येईल आणि उद्या एकादशीला पालखी इथे मंदिरामध्ये येईल. साई धरणी कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर सकाळी मग कुस्त्यांचा कार्यक्रम चालू होईल. भव्य कुस्त्या इथे मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. या ठिकाणी पाटलांचं म्हणणं आहे की हे भव्य दिव्य यात्रेचं स्वरूप या ठिकाणी हजारो नाही तर लाखोच्या संख्येने महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. आणि या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीला भव्य दिव्य असे कुस्त्याचे दंगे सामने होतात. या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रातून नामवंत पैलवान या ठिकाणी आपले हजेरी लावतात आणि आमच्या यात्रेचा महिमा वाढवतात. कॅमेरामन राकेश चौबेसह उमेश जाधव, बाळगोत्री, मराठी.